मानवी इतिहासाच्या प्रारंभी परमेश्वर व मनुष्य एकत्र होते. शांती व आनंद राज्य करीत होते. मग मनुष्याने देवाचा नियम मोडला. आदाम व हव्वेने ज्या दिवशी पाप केले त्याच दिवशी देवाने त्यांच्या पापाचे काही मोठ्या प्रमाणाचे परिणाम घोषित केले. स्त्रीला तो म्हणाला, मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करेन. तू क्लेशाने लेकरे प्रसवशील तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवेल. पापाने दृश्यामध्ये प्रवेश करण्या अगोदर हव्वा तिच्या पतीच्या निस्वार्थी प्रेम व काळजीद्वारे आनंदित होती. परंतु आता पापाने दूषित त्यांचा स्वभाव हा विवाहाच्या आनंदामध्ये भांडणे व यातना वाढविणारा होय. पुढे देवाने आदामाला म्हटले, तू आपल्या स्त्रीचे ऐकले आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नको म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्ले. तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील. ती तुला काटे व कुसळे देईल. तू शेतातले पीक खाशील. तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन्हा मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे. तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील. त्यांच्या पापाच्या कारणामुळे आदाम व हव्वेने पृथ्वीवर सत्ता गमाविली होती. त्यांच्या जगामध्ये आता काटे, यातना, दुःख, आजार व मृत्यू हे सर्व होते. आपल्यापैकी काही हे अशा दुर्दैवाशी इतके निगडीत आहेत की आपण त्यास सामान्य म्हणून स्वीकार करतो. परंतु देवाच्या मूळ रचनेमध्ये एका सुगंधित गुलाबाच्या झाडात हिंसक काटे असावे तसे होते काय? किंवा लेकरांच्या जन्म घेण्याच्या अद्भुततेमध्ये तीव्र यातना असाव्यात? किंवा ते ज्यास देवाच्या स्वरूपात निर्माण केले आहे त्यांनी वृद्ध व्हावे व मरावे असे होते काय? नाही. देवाने मूळ निर्मितीला यासाठी रचले नाही की त्याच्या स्वतः विरुद्धच लढा द्यावा. हे मनुष्याच्या पापाच्या कारणामुळे झाले होते की पृथ्वी ही देवाच्या शापाच्या अधीन आली होती. मानव जातीने पाप केले आणि मानव जातीला अवश्य मेले पाहिजे. पाप आणि मृत्यूच्या नियमास याची गरज आहे. मृत्यू हे वेगळे होणे आहे. पाप 3 भयंकर वेगळेपण निर्माण करते. 1. आध्यात्मिक मृत्यू. मनुष्याचा आत्मा देवापासून वेगळा केला जातो. 2. शारीरिक मृत्यू. मनुष्याचा आत्मा व जीव हे त्याच्या शरीरापासून आणि त्याच्या प्रियजनांपासून वेगळे केले जातात. 3. सार्वकालिक मृत्यू. मनुष्याचा आत्मा, जीव व शरीर देवापासून कायमचे वेगळे केले जातात अग्नीच्या सरोवरात. पापाच्या शापापासून मनुष्याला स्वतःला वाचविण्याचा काहीही मार्ग नाही. येथे कोणती आशा होती काय? सैतानाने राजाचा विशेष खजिना चोरला होता, परंतु राजाकडे एक गुप्त योजना होती की तो परत विकत घ्यावा. कारण की खंडणी किंमत जी राजाने देण्याची योजना केली होती ती विचारांच्या पलीकडे अत्युच्च होती. ना भूते नाही मानव जोपर्यंत ते पूर्ण केले जात नाही तोपर्यंत त्याच्या योजनेत समजू शकणार नाही. त्याच दिवशी सैतानाने मानवी वंशाला बंदिस्त केले. देवाने सर्पाला म्हटले, कारण तू हे केले आहे म्हणून सर्व ग्राम, पशु व वनचर यांपेक्षा तू शापग्रस्त हो. तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील. जेव्हा देवाने सर्पांना निर्माण केले होते तेव्हा त्यांना पाय होते, कारण सर्पांना सैतानाद्वारे वापरले गेले की मानव जातीला पापात पडावे. देवाने त्यास जमिनीवर सरपटण्याचा शाप दिला. तुम्हाला हे ठाऊक आहे काय की अजगर आणि अजगर सारखा सरपटणारा जीव जंतू यांना त्यांच्या त्वचेखाली सूक्ष्म गोळा आहे जेथे कधी पाय होते? सर्पास श्वापदामधील सर्वात खालच्या दर्जाचे करण्याद्वारे देवाने मानवी कुटुंबाला एक दृश्य स्मरण दिले की त्याच्या वेळेमध्ये तो त्या प्राचीन सर्पास चिरडलेलं, ज्यास भूत किंवा सैतान म्हणतात, तो संपूर्ण जगाला भटकवित आहे. मग देव सैतानाला म्हणाला, ज्याने सर्पाचा वापर केला होता, तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यांमध्ये मी परस्पर वैर स्थापिन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. अनेक भविष्यवाणीमधील ही प्रथम होती ज्यामध्ये देवाने थोडे थोडे त्याची गुप्त योजना स्पष्ट केली की लोकांना सैतान, पाप व मृत्यूपासून सोडवावे. परंतु त्या योजनेला सैतान व त्याच्या अनुयायांपासून लपविण्यासाठी राजाने भविष्यवाणी संकेत लिपीमध्ये दिली. परमेश्वराने पृथ्वीवर एक तारणारा स्त्रीचे वंशज पाठविण्याचे अभिवचन दिले. तारणाऱ्यास एक मानवी आई असेल, परंतु मानवी पिता नाही. मशीहा म्हणून तो ओळखला जाईल, याचा अर्थ निवडलेला एकमेव जण. सैतान हा मशीहाच्या टाचेवर वार करेल, परंतु मशीहा हा सैतानाचे डोके ठेचेल. या सर्वांचा अर्थ काय आहे नंतर राजा त्या स्पष्ट करेल, परंतु सध्यासाठी देवाने आदाम व हव्वेला आशेचे किरण दिले आहे. हजारो वर्षांनंतर
राजाचा एक संदेष्टा हे लिहील. अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला. कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल म्हणतील. आमचा सान्निध्य देव. राजा त्याचा विशेष खजिना खंडणी देऊन घेईल, परंतु त्यासाठी किती किंमत द्यावी लागेल. तुम्हाला आठवते काय की आदाम व हव्वेने मनाई केलेले फळ खाल्ल्यावर काय केले? त्यांनी अंजिराच्या पानांनी कटिवेष्टन बनविले. त्यांच्या पांघरुणाने त्यांना त्यांचा निर्माणकर्ता न्यायाधीशच्या उपस्थितीत समाधानी वाटू दिले काय? नाही. त्यांना लाज व दोषी आहोत असे वाटले. त्यांच्याकडे काहीही मार्ग नव्हता की देवाबरोबर स्वतःला योग्य असे करावे, म्हणून देवाने त्यांच्यासाठी काहीतरी केले. देवाने आदाम व त्याच्या पत्नीसाठी चर्मवस्त्र बनविले आणि त्यांना घातले. पहिले प्राणी बलिदान सर्वात अगोदर कोणी केले? देवाने केले. परमेश्वराने काही प्राण्यांना जिवंत मारले, त्यांच्या कातडीने झगा बनविला आणि आदाम व हव्वेला नेसविले. असे करण्याने परमेश्वर त्यांना त्याच्या न्याय, दया आणि कृपेविषयी काही मूलभूत धडे शिकवित होता. चला आपण ह्या 3 महत्वाच्या शब्दांवर विचार करू. न्याय. मृत प्राण्याकडे पहा. देवाने त्याचे बलिदान का दिले? त्याने असे केले की आदाम व हव्वेला हे दाखवावे की पाप व मृत्यूच्या नियमात जपले पाहिजे. त्यांच्या पापास मृत्यूद्वारे शिक्षा केली पाहिजे. तो न्याय आहे. दया. आदाम व हव्वेकडे पहा. देवाने त्यांना जिवंत मारले काय? नाही. देवाने त्यांच्याऐवजी मरण्यास प्राणी पुरविला. हा देवाचा मार्ग होता की त्यांना शिक्षा दिल्याशिवाय पापास शिक्षा करावी. ती दया आहे. कृपा. आता आदाम व हव्वेच्या सुंदर वस्त्रांकडे पहा. नियम मोडणारे हे दोघे या बक्षिसासाठी पात्र होते काय? नाही. परंतु देवाने बलिदान केलेल्या प्राण्यांच्या त्वचेमध्ये पोशाख देण्याद्वारे त्यांना दया दाखविली. ती कृपा आहे. परमेश्वराने त्यांच्यासाठी काय केले या कारणामुळे आदाम व हव्वा हे देवाबरोबर पुन्हा असण्याने आनंदी होते. प्राण्यांच्या रक्ताने त्यांच्या पापाला पांघरुण घातले होते. आदाम व हव्वा त्या दिवशी मरण्यास पात्र होते, परंतु त्यांच्या ठिकाणी निष्पाप प्राणी मरण पावले. प्राण्यांच्या त्वचेच्या झग्याने त्यांची लाज झाकली होती. पुन्हा एकदा आदाम व हव्वेला देवाच्या सान्निध्यात समाधानी वाटले. हजारो वर्षांनंतर देवाच्या एका संदेष्टाने लिहिले, मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो, कारण त्याने मला तारणाची वस्त्रे नेसविली आहेत. मला धार्मिकतेच्या झग्याने आच्छादिले आहे. केवळ देवाकडे मार्ग आहे की पापींना पुन्हा एकदा योग्य बनवावे. जेव्हा देवाने स्वर्गातून बंडखोर दूतांना काढून टाकले होते, त्यांचा विनाश हा मुद्रित केला गेला होता. हे आत्मिक अस्तित्व जे स्वर्गाच्या तेजस्वी प्रकाशात जगले होते, त्यांच्याकडे त्यांच्या पापासाठी काही बहाणा नव्हता. परंतु पापाने दूषित झालेल्या मानवासाठी परमेश्वराकडे योजना होती की त्यांना परत मिळवावे जर ते त्याच्यावर भरोसा करतील. अजूनही पापाचा परिणाम आहे. जसे देवाने लुसिफर व वाईट दूतांना आकाशातील स्वर्गातून बाहेर काढून टाकले होते, तसे आता देवाने मनुष्य व त्याच्या पत्नीला पृथ्वीवरील स्वर्गातून बाहेर काढले होते. त्यांना बागेमधून हद्दपार केल्यावर परमेश्वर देवाने एदेन बागेच्या पूर्वेला एक सामर्थी दूतासारख्या अस्तित्वाचा पहारा ठेवला आणि गरगर फिरणारी ज्वालारूप तरवार ठेवली, जी जीवनाच्या झाडाच्या मार्गाचे रक्षण करीत होती. जीवनाचे झाड हे आणखी एक विशेष झाड होते जे बागेच्या मध्यभागी होते. केवळ परिपूर्ण लोक त्यातून खाऊ शकत होते. आदाम व हव्वा आता परिपूर्ण राहिलेले नव्हते. त्यांनी पाप केले होते आणि त्यांना आता वृद्ध होणे व मरावयाचे होते. आपला महान निर्माणकर्ता देव पवित्र आहे. याचा अर्थ तो शुद्ध, स्वच्छ, परिपूर्ण आणि नीतिमान आहे. त्याचा पवित्र स्वभाव व पवित्र नियमाच्या कारणामुळे त्याने पापास मृत्यू जीवनाच्या स्रोतपासून वेगळे होणे यासह दंड दिला पाहिजे. काही लोक विचार करतात की परमेश्वर इतका महान आहे की नियम ज्याचा आदेश त्याने दिला आहे त्याकडे तो दुर्लक्ष करू शकतो. एका न्यायालयाची कल्पना करा जेथे न्यायाधीश राष्ट्राच्या नियमास लागू करण्यास नकार देत आहे. तुम्ही हे म्हणू शकता काय असा न्यायाधीश हा महान आहे? एका फुटबॉल स्पर्धेची कल्पना करा जेथे प्रमुख पंच खेळाच्या नियमाकडे दुर्लक्ष करीत आहे. तुम्ही त्यास एक महान पंच किंवा एक वाईट पंच म्हणाल काय? सैतानाला पाहिजे होते की हव्वेने विश्वास ठेवावा की तिचा निर्माणकर्ता त्याच्या नियमास लागू करणार नाही, की तो नियम मोडणाऱ्यास मृत्यूसह दंडित करणार नाही, परंतु नीतिमान राजा व विश्वाचा न्यायाधीश नेहमीच त्याचे वचन पाळतो. परमेश्वर महान आहे
तुम्ही त्याचवर भरोसा ठेवू शकता. नीती व न्याय ही तुझ्या राजासनाचा पाया आहेत.